मिळते. एक धावाने श्री गणेशा करते अंजप संघ. बघूया पॉवर प्लेचा हा षटक असेल. पॉवर प्ले षटक म्हणजे हाना मारीचं षटक ते म्हणावं लागलं. आपल्या मराठी भाषेमध्ये हाना मारीचं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक असतं. कारण ह्या षटकामध्ये तुम्हाला धावा मिळतात, या षटकामध्ये तुमचा विजय संपादन होतो आणि या षटकामध्ये तुम्ही विजयाची बेरीज पण करू शकता. बाहुबली फलंदाज प्रवीण पातारे. मी तुम्हाला बोलतो स्टेट ड्राईव्हचा फटका माझा प्रयत्न, परंतु मिड ऑफलाच जातोय आणि शेतन तेवढंच भन्नाट लावलंय ते बीडने. एक जसं चक्र निर्माण केलं महाभारतामध्ये, जसं चक्रव्यूह असं तसं बीडने चक्र निर्माण केलंय अंजप विरोधात. मारुतीचा बॅट ठेवण्याची पद्धत एक सुंदर पद्धत आहे मारुतीची. आणि मात्र आता जकडून ठेवलंय अंजप संघाला बीड संघाने. बीड गावामध्ये पण दोन संघ आहेत. एक आयुक्त इलेव्हन बीड, तो आमच्याकडे शनिवारी खेळणार आहे, आणि आज हा एक बीड खेळतो आमच्याकडे. एका गावात दोन संघ असले ना का जरा प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि जर दोन्ही जर एकत्र खेळले ना तर कोणत्याही संघावर ते आपलं वर्चस्व निर्माण करू शकतात. परंतु काही परिस्थिती अशी असे का दोनदा सामने खेळावे लागतात ना. वाईट चेंडू सांगता होते. जयेश मध्ये तुमच्यावर पूर्णपणे लक्ष आहे आमचं बारीक, तुम्ही टेन्शन घेऊ नका गोष्टीचं. वारंवार अपील केले, जोरदार अपील करते क्रिकेट विकेट किपर कडून, परंतु तेवढेच खमके आमचे अंपायर दिनेश जयेश आणि दिनेश, परंतु अपील मात्र फेटाळून लावले अंपायर यांनी. नोट आउट आहे आणि धाव संघ मागे एका जागेवर स्थिरावले. धाव संघ झाली ती 4. पॉवर प्ले षटकामध्ये मात्र दबदबा निर्माण करतो दबदबा निर्माण करतो बीड संघ हा एक पत्रित संघ आहे. म्हटलं आता मिड ऑफला मारला चेंडू आणि सीमारेषा लगत येतोय. चिटकी फटक्यामध्ये मात्र प्रवीण पात्या ताकद, याच्या अंगात अशी ताकद, फटक्यात ताकद होती आणि हा चेंडू सीमारेषा पलीकडे आणि धाव संख्या वाढते 8ने. आणि आमचे अंपायर सांगतात, जयेश मध्ये सांगतात की ओव्हर षटक संपलंय आणि धाव संख्या 8. एक षटकचा सामने होता. धाव संख्या 8. मोठे फटके पाहायला मिळतील अशी अंजप संघाकडून आम्ही पण आशा करतो, कारण आमचा मित्र आहेत अंजप संघ, आमच्या परिसरातील संघ. अंजप एक दबदबा निर्माण केला आहे क्रिकेट विश्वामध्ये अंजप संघाने. तसेच त्याचप्रमाणे बीड संघाने आपला करिश्मा कायम ठेवलेला आहे. सलामी जोडी अजून मैदानात आहे मारुती आणि प्रवीण. आता मोठे फटके मारावे लागतील मारुती यांना, कारण धाव संख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 झालेले आहेत आणि तुमची अजून एक विकेट गेली नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. आणि त्याप्रमाणे बीड संघ ही पूर्ण प्रयत्न असेल त्यांचा विकेट काढण्याचा. पॉईंट आणि गली याचा संपर्क होत नाही, मात्र एकच धाव मिळते आणि धाव संख्या 9. थेंबे थेंबे तले साचे ही जी म्हण आहे ना, ती आता मात्र अंजप संघाला शोभते असं मला वाटतंय. परंतु क्रिकेट हे कधीही प्रवीण पातारे बीड संघावर हावी होईल काही सांगता येत नाही, कारण त्यांच्या मनगडात ताकद आहे. उंच पुरा हा खेळाडू, मजबूत शरीरयष्टीचा खेळाडू हा प्रवीण पातारे, आणि मोठे मोठे विश्वविक्रम त्याच्या नावावर पण आहेत.
आणि बीट पूर्णपणे बीट, परंतु त्याचप्रमाणे जितकी आम्ही तारीफ करतोय ना फलंदाज तितक्या त्याचप्रमाणे गोलंदाज तारीफ करावीशी वाटते, कारण तू जखडून ठेवलंय पूर्ण अंजप संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर, त्याचपर्यंत धावा 9. तिसरा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला आणि पॉइंटच्या गडीने मारला चेंडू, सीमारेषा लगत जातोय आणि खणखणीत चौकार मिळतोय. प्रवीण पाथारे यांच्या फलंदाजी देतोय, त्यांच्या भात्यातून हा फटका येतोय, खणखणीत चौकार. धाव संख्या टोटली होते 13. आता सध्या डीजे मास्टर नसल्यामुळे जरा आनंद मिळत नाहीये. चौथा चेंडू प्रवीण पाथरे यांना आणि मिड ऑफला मारलेला चेंडू उंच जातोय सीमारेषा लगत. आता मात्र आपला बॅटचा क्लास दाखवतोय प्रवीण पाथरे, आता पूर्ण जागे झालेले आहेत ते आणि पारड माताने आता आपल्या बाजूने वळवायला घेतलंय, आपल्या बाजूने जड करायला घेतलंय प्रवीण पाथरे यांनी. आता मात्र आपल्या बॅटचा क्लास दाखवतोय, सुंदर फलंदाजी करतोय प्रवीण पाथरे. वाकस अंजप यांची धावसंख्या मात्र आता थेंबे थेंबे तले साचे नाही. आता मात्र ढगफुटी चालू आहे अंजप संघाची. लगातार 2 बॉलात 2 चौकार, एक पॉइंटच्या दिशेने एक मिड ऑफच्या दिशेने, मिड ऑनच्या दिशेने मारला हा चेंडू. आपला आता रणनीती बदलावी लागेल गोलंदाजाला, कारण बाहुबली फलंदाज समोर. आता गोलंदाजी निर्णय बदलावा लागेल आणि परत एकदा पॉइंटला मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतात, निर्धाव चेंडू सांगता होते. सुंदर आयोजन, सुंदर देखणं आयोजन, सुंदर मैदान, त्याचप्रमाणे आम्हाला सुंदर सगळ्यांना लागलेली चांगली साथ. दोन जरी 2 चौकार मारण्याचा दोन्ही चेंडू निर्धाव आणि दिनेश झांजे अंपायरगिरी करत असताना सांगतात की आम्हाला हा षटक संपते, 2 षटकात संपते. धावसंख्या झाली ती 17, म्हणजे एक प्रकारे 9चा स्ट्राईक रेट ठेवलेला आहे अंजप संघाने बीड संघापुढे. पहिल्या षटकात ज्यांनी 8 धावा खर्च केला होता तोच रुपेश गवळी आता तिसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. रुपेश गवळी बीड या युवकांमध्ये बीड गाव हा एक मोठा लोकसंख्येचा गाव समजला जातो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे 3 टीम पण होतील, परंतु 3 टीम न करताना एक टीम जरी खेळवली ना तरी आपला या क्रिकेट विश्वात एवढा मोठा दबदबा निर्माण करतील की त्यांना कोणाला हरवण्याची हिंमत होणार नाही. परंतु काही कारणांच्या मुळे हा क्रिकेटमध्ये 2-2 टीम होतात, एक गावामध्ये 2-2 होतात, पण त्यामुळे काहीसा प्रॉब्लेम निर्माण होतो. तसं व्हायला नाही पाहिजे मित्रांनो. रुपेश मारुती समोर, बघू आता मारुती हनुमान होतोय का मारुती होते बघूया. आणि मला तो वाटतंय उंच खेळण्याच्या नादामध्ये रुपेश स्वतःच फॉलो थ्रू करतोय, परंतु झेल सोडतोय. नशिबाची साथ मिळते ती मारुती याला, पण याच फटक्यात तो 2 धावा कुठून काढतोय. धावसंख्या 20 असेल मला वाटतंय, 19. रुपेश पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, दुसऱ्या षटकात तेवढी चांगली भरदार गोलंदाजी करतो रुपेश गवळी आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे बीट होतात मारुती. रुपेश हा पूर्ण हाबी झालाय अंजप संघावर. मॅडमला मारला चेंडू, क्षेत्ररक्षण तैनात तिथं. एक धावावर समाधान मानावं लागतं अंजप संघाला. धावसंख्या
20 एक संत गतीने चालू हा सामना. 2 फटके आले होते प्रवीण पातारेकडून, त्याच्यानंतर फटके काय येत नाहीत, परंतु आता परत आता मजा येईल बघायला, कारण प्रवीण पातारे आता मात्र स्ट्राईक घेतात. रुपेश बघू सामना कसा करतो तो. नाही, पूर्णपणे मोठा फटका मारणार नांदामध्ये परत एकदा बीट होतोय प्रवीण. आता मात्र दडपण आलंय ते अंजप संघावर, पूर्णपणे दडपण घेतलंय अंजप संघाने. परंतु 2 फटके हा सामना पूर्णपणे बदलवतात. ते सर्वांना माहिती 2 फटके आले की सामना पूर्णपणे बदलवतात. आणि चेंडू सोडून दिला, त्यांना असं वाटेल का हा चेंडू वाईट झाले, परंतु चेंडू मात्र वाईट नाही. अंपायर सांगतात चेंडू हा निर्धाव आहे. डॉट बॉल निर्णय तो डॉट बॉल. सुंदर अंपायरिंग करतात आपले जे जयेश आणि दिनेश नावाजलेले पंच, नावाजलेले फलंदाज आहेत ते जयेश आणि दिनेश नसापूर संघाचे, नसापूर गावातील. आणि लोअर चेंडू टाकला चेंडू, परंतु आता सीमारेषा जगात खणखणीत षटका. प्रवीण पातारे हा बाहुबली फलंदाज आहे, त्याला तुम्ही चुकीचा चेंडू टाकू शकत नाही, कारण तो त्याचं होतं नव्हतं करून टाकतो. आणि धावसंख्या मात्र 6 ने वाढते. धावसंख्या होते ती तब्बल 26. 3 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या 26. 8.5चा रन रेट आहे. 8.5चा रन रेट ठेवला आहे पात्र अंजप संघाने बीड संघासमोर. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हो, पाणी घेऊन जायचं आहे, कारण पाणी घेऊन गेल्यानंतर तुम्ही रणनीती आखणार आहात पुढे, कारण हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. दोन्ही संघांनी या ड्रिंक्स ब्रेक मध्ये रणनीती आखली असेल. दोन्ही संघांनी आपण काय करायचं आहे ते त्यांचा निर्णय त्यांनी घेतला असेल. 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या झाली ती 26. अजूनही सलामीची जोडी मैदानातच आहे. प्रवीण पातारे आणि मारुती हे दोन्ही अजून सलामीवीर मैदानातच आहेत. आता त्यांना मोठे, कारण त्यांच्याकडे आता तब्बल नाही म्हटलं तरी 9 फलंदाज बाकी आहेत, 9 त्यांच्याकडे खेळाडू बाकी आहेत. त्यांनी आता फटक्यांची आतषबाजी करायला हवी. जर धावसंख्या जर तुम्हाला तुल्यबळ ठेवायचं असेल तर 5 ओव्हरला 60 65 या धावसंख्या ही आखली गेली पाहिजे, कारण तुमच्याकडे गोलंदाजीचा भरणा आहे. त्याच्यामुळे जेवढा तुम्ही धावा कराल तेवढा तुम्ही रन्स माराल, त्यात पण मला विजयाचा मार्ग सोपा जाईल. गोलंदाज यश आणि वळून मारला फटका, लेग साईडला मारला फटका. आपला अनुभव दाखवतोय, अनुभवाच्या शिदोरी दाखवतो मारुती. काही काळ क्रिकेट केला, भरपूर क्रिकेट केला मारुती, आणि त्याचप्रमाणे फटका मारतोय, कणकणी जातोय चौकार. धावसंख्या 30. मस्त फलंदाज, मस्त बॅटिंग आणि मस्त छोटे फटका मारुती यांच्या बात्यातून. यश यांना यशला मात्र काय सध्या यश आलं नाहीये. बघूया आता सेकंड बॉल मध्ये यश निर्माण करतो का तो.
वरून मारला फटका, लेगच्या दिशेने मारला फटका, गलीचा मारला फटका हा मारुती यांचा. दुसरा चेंडू यश यांचा मारुती यांना आणि विकेट किपरच्या लगतच गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. एक आधीमध्ये एक धाव निर्माण करतात अंजप संघ आणि मध्ये एक फटका मारतात, त्यामुळे धाव संख्या त्यांची स्ट्राईक मध्ये चांगला रोटेट राहतोय. त्यांचा पूर्णपणे एक जबाबदारी की 5 ओव्हरला आपल्या 50 ते 60 धावा झाल्या पाहिजेत, त्याप्रमाणे हा त्यांचा खेळ चालू आहे. प्रवीण परत एकदा आपला क्लास दाखवतोय बॅटचा. मोठा फटका माझा प्रयत्न करतोय, परंतु त्यांना ताकद काय ती अपुरी पडते. प्रवीण पातारे यांच्या नावावर आता पण 3 चौके 1 षटकार, तसेच मारुती यांच्या नावावर 1 चौकार झालेला आहे. चांगलं क्रिकेटचं कौशल्य निर्माण करतोय दोन्ही खेळाडू. देखणं फटके मारताय दोन्ही खेळाडू. एक सुंदर मारुती किती काही काल फलंदाजी करतोय अंजप संघाकडून, तशी प्रवीण तेही काही काल अंजप संघ फलंदाजी करतात. सोडून दिलाय बॉल, त्यांना माहित आहे पूर्णपणे व्हाईट बॉल आहे. सोडून दिलाय बॉल, जाऊन दिलाय बॉल, त्याच्यामुळे एक त्याने 1 रन मिळणार आहे. ते धावसंख्या अवांतर होते, धावसंख्येने वाढते. पूर्ण मेहनत करतात व्हॉलंटियर आपल्या संघासाठी, आपल्या आयोजनासाठी. उत्सव असतो आमचा हा. मारुती तयार, स्ट्रेट डाईव्ह फटका हा मारुती यांचा सीमारेषेलगत जातोय, परंतु तेवढी चनाक्ष क्षेत्ररक्षण करतोय हा बीड संघाचा क्षेत्ररक्षक. आणि धाव संख्या मोठा फटका होता, परंतु आडवण्यात पूर्ण यश आले आणि धाव संख्या फक्त एकच धावावर त्यांना समाधान मानावं लागतं अंजप संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, हा सुंदर फटका होता, त्याच देखण्याला एक क्षेत्ररक्षण म्हणून झालं बीड संघाकडून. आणि उंचावणारा चेंडू आता झेलबाद होतोय की नाही. 1 धाव पूर्ण कर, दुसराचा प्रयत्न, दुसरा धावी पूर्ण करतोय. गुड रन इन द बिटवीन विकेट म्हणतात ना, तो हा प्रकार दाखवतोय प्रवीण पातारे मारुती अंजप संघ. धावसंख्या 36, चौथं षटक समाप्तीवर धावसंख्या 36. आणि परत एकदा मिड ऑफला मारला चेंडू, पण 1 धाव समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 37 आणि अंपायर सांगता का 4 षटकांना धावसंख्या 37. सलामीर जोडी अजूनही मैदानात. आता शेवटचं षटक असेल, शेवटचं षटक म्हणजे हा नंबरचं षटक आणि पहिलं षटक पण हा नंबरचं षटक. आता शेवटच्या षटकात बघूया किती स्कोअर आपला दर्जा उंचावतोय हे दोन्ही खेळाडू. चार षटक संपल्यानंतर धावसंख्या 37 अंजप यांची. प्रवीण पातारे वैयक्तिक 23 धावसंख्यावर, तशा 11 धावसंख्यावर मला वाटते मारुती असतील. गणेगाव संघ आणि मुक्पे संघ इथं त्यांनी आपली हजेरी दाखवलेली. त्यांनी दोन्ही संघाचे संघ कर्णधार यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक, हा नंबरचं षटक, प्रवीण पातारे मैदानावर, तसेच आयुष गोलंदाज. बघूया आणि आकुळ टप्प्याचा चेंडू, पण पॉइंटला ताकद असते ना या प्रवीण पातारे, ताकद त्याने पूर्ण पणाला लावलेली आणि हा
षटकार जातोय प्रवीण पातारे यांच्याकडून. शेवटचं षटक, परंतु आयुषने पहिला फटक्यात जबर मार खाल्ला प्रवीण पातारे याच्याकडून. पहिल्याच षटकात खणखणी षटकाराला प्रवीण पातारेने आपला शक्ती दाखवली, क्लास दाखवला क्रिकेटचा. आणि परत एकदा फटका मारण्याचा बीट झाले, परंतु नशिबाची साथ परत एकदा अंजप संघाला. आणि आमचे अंपायर सांगते की हा चेंडू अवांतर असेल, एक चेंडू एक धाव तुम्हाला नियमानुसार मिळेल. शॉर्ट चेंडूचा मारा करतोय हा गोलंदाज आयुष. धावसंख्या 44. ज्याप्रमाणे 50चं टार्गेट 55चं टार्गेट त्या दिशेने वाटचाल ही अंजप संघाची. अजूनही सलामीची जोडी मैदानात त्याच्यामुळे 9 अजून खेळाडू त्यांचे बाकी असेल, त्यामुळे त्याला मोठे फटके मारायचे, मोठे मार्ग त्याला कोणती अडचण होत नाहीये कुणाल्यांचा. परंतु फसवा गोलंदाज, फसवा मोठी अपील असेल, परंतु त्याचप्रमाणे अपील फेटाळून लावली. परंतु जरी अपील तुम्ही केली असेल त्या चनाक्ष पद्धतीने चेंडू स्क्वेअर चेंडूचा मारा सांगतोय आपला अंपायर जयेश मोहिते. आपला निर्णय सांगायचा. जयेश व्हाईट चेंडूचे सांगता होते 1 धावानी धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली तब्बल 3. रिव्ह्यू हा फक्त बिंबसाठी असे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. आणि अंपायर एक चाणाक्ष बुद्धीचे अंपायर आहे, त्यामुळे त्यांना चुकी होणं हे शक्यच नाही. आणि उंच माना चेंडू लेग साईडला जातो, चेंडू किती ताकद असते बघा ना याच्यामध्ये, या फटक्यामध्ये सीमारेषेला जातोय, परंतु 2 धावा पूर्ण करतोय प्रवीण. तसा प्रयत्न मारुती यांचा, परंतु प्रवीण त्यांना परत पाठवतात. धावसंख्या वाढते, 2 धावेने वाढते. धावसंख्या जाते अंजप संघाची 47. आमचे स्कोरर सांगतं की धावसंख्या 47. एक मोठा फटका आता एक मोठा फटका याचं म्हणजे धावसंख्या 50च्या पार होऊन जाईल. प्रवीण जोपर्यंत आहे मैदानात, मारुती जोपर्यंत मैदान आहे तोपर्यंत त्यांना अर्धशतकाचा टप्पा पार करताना काही अडचण येणार नाही. आणि आपेल उचलून धरले ती म्हणजे अंपायर यांनी. आणि प्रवीण पातारे मात्र LBW होता, त्यांनी आपलं काम मात्र जोखमीने केलंय, पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि त्यांनी जबाबदारी पूर्ण पार पाडले. जरी त्यांनी विकेट गेली असेल परंतु त्यांनी जबाबदारी पूर्ण पार केली. आणि प्रवीण पातारे LBW आउट होतात. आणि त्यांची स्वतःची वैयक्तिक धावसंख्या असेल ती आमचे स्कोरर्स मला आता काही क्षणात सांगतील. 17 बॉल 31. चांगली फलंदाजी झाली प्रवीण पातारे यांच्याकडून. सुंदर फलंदाजी, सुंदर. शेवटचं षटक असेल, शेवटचं. आणि अवांतर सांगतोय जयेश मोहिते. एक सुंदर अंपायरी करतात. बोलत होते आम्ही राहणार नाही, परंतु त्यांना ठेवलं, त्यांना सांगितलं तुम्ही अनुभवी सुंदरी लावा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि त्यांनी मात्र आमचा विश्वास पण सार्थ ठरवला. तसेच दिनेश यांनी सार्थ ठरवला विश्वास आमचा. आणि आमचे नितेश भोईर असतील तर ते क्लासिकच अंपायरी करतात. आणि मिडॉनच्या गलीमध्ये मारला हेलिकॉप्टर शॉट, खतरनाक फटका असेल हा. रोहित शर्मा म्हणून त्यांची एक फटका असेल रोहित यांचा. हेलिकॉप्टर शॉट होता तो. आणि मिडॉनच्या गलीमध्ये मारला षटकार. धाव संघामध्ये 6 वाढली. धाव संघ झाली तब्बल 54च्या घरात.
म्हणजे लाईव्ह स्कोर सांगता की धावसंख्या 54च्या घरामध्ये असेल. मला थोडं शेवटचा चेंडू असेल आयुष्यांचा. आयुष्याने सुंदर गोलंदाजी केली होती. अजून 2 चेंडू असतील. चुकी तर होणार जयेश, कारण मी एक माणूसच आहे, त्याच्यामुळे तुम्ही चुकीची पद्धत घालून घ्या. कुणाल यांचा शेवट आणि परत तोच चेंडू माझा प्रयत्न, परंतु बघ एक धाव पूर्ण करते. धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु मारुती यांची रनिंग एक महेंद्रसिंग धोनी सारखी रनिंग करतात मारुती. आणि 2 धावा अलगदपणे पूर्णपणे करतोय मारुती आणि रोहित. अंजप यांची धावसंख्या मात्र 56 होते. एक आव्हान, मोठं आव्हान ठेवलंय ते बीड संघापुढे अंजप यांनी. आणि तेवढाच आत्मविश्वास सुद्धा असेल अंजप यांना. आणि शेवटचा चेंडू बीड चेंडू आणि धाव करण्याचा प्रयत्न, शेवटी धाव बाद. धावसंख्या 56. 57 धावांची गरज असेल ती बीड यांना. जबरदस्त फलंदाजी मारुती यांच्याकडून. रोहित काही क्षणासाठी गेला, परंतु लक्ष वेधून घेतलं रोहित यांनी पण. जरी आपली श्रेष्ठी पुरेशी नसली तरी परंतु टायमिंग शॉट त्यांनी मस्त मारला. आणि त्याचप्रमाणे धावसंख्या वाढवून घेतली. धावसंख्या 56. आता 57 धावाची गरज ती बीड संघाला. बीड संघामध्ये पण आत्मविश्वास तेवढाच असेल, प्रगल्भ असेल आत्मविश्वास. तगडं आव्हान बीड संघापुढे अंजप संघाचं. यश, आम्ही एकाच व्यवसायामध्ये पडतो, यश आणि मी. एक मेडिकल क्षेत्रात दोघांचं. शेवटपणे आपल्या खांद्यावर मजार घ्यायची असेल ना, ती म्हणजे मारुती यांच्याकडून शिकून घ्यायची. तरी प्रवीण पात्रे आऊट झाला तरी पण त्यांनी आपली बाजू, एक जमेची बाजू टिकून ठेवली. त्याच्यामुळे दुसऱ्यालाही प्रोत्साहन मिळतं मोठे फटके मारण्याचा. आणि त्याचप्रमाणे मोठे फटके मारून धावसंख्या तब्बल 56 वाढवली. आणि आता 57 धावाची गरज ती बीडला. बघूया बीड. त्याला आपलं शतरंज लावून घ्यायचं. अंजप संघ, तुम्ही ज्याप्रमाणे खेळ केला फलंदाजा, त्याचप्रमाणे शतरंज खेळ करा. आणि लवकरात लवकर शतरंज लावून घ्या, कारण आता मात्र ऊन मात्र एकदम डोक्यावर आलाय, माथ्यावर आलाय. उन्हाचा त्रास आमचा लाईव्ह वाले पण सहन करतात, आम्ही सहन करतोय. चला फलंदाज, चला अंपायर तुमची वाट बघत आहे. तुमचं फलंदाजी बघण्यासाठी अंपायर पण आमची वाट बघत आहेत. चाचपणी करून घ्या बॉलांची आणि लगेच रवाना दिशेने व्हा. आणि जेव्हा नाही सत्कार करून घ्या, कारण जेव्हा वेळ असेल सत्कार तेव्हा तुमचा पटपट सत्कार करून घ्या.
सलामी जोडी माझा आतिश रवी, एक 17 नंबरची जर्सी विराट कोहलीची, 1 नंबर जर्सी म्हणजे राहुल के एल राहुलची जर्सी. चला सत्कार समारंभ करून घ्या. संदीप भोईर, एक मान असतो तो आम्ही संपादन करायचा प्रयत्न करतो आणि त्याला तुम्ही मान द्यायचा आहे. कृपया तुम्ही सत्कार करून घ्या. काम केलंय सोनू झांजे यांनी, आपला बॅनर त्यांनी चिपकून दिलाय. सत्कार समारंभाकडे जाऊया. आमच्या ग्रामपंचायत सदस्य शिवसेना सदस्य श्री संदीप भोईर यांचा सत्कार करतील आमचे उद्योजक दयानंद मोहिते, युवा उद्योजक म्हणून त्यांची ख्याती अशा दयानंद मोहिते संदीप भोईर यांचा सत्कार करतील. आणि तुम्ही सर्वांनी आमच्या टुर्नामेंट मध्ये उपस्थित दाखवता त्यांचा मनस्वी आभार वादळ संघाकडून. लाईव्ह घ्या. चला सामन्याकडे वळूया. सामना 56 धाव 56 धावांची गरज ती बीड संघाला. स्ट्राईकला आतिश, नॉन स्ट्राईकला असेल रवी. आतिश 17 नंबर जर्सी विराट कोहली जर्सी. सुंदर हुक केला चेंडू, एक पुल शॉट माझा प्रयत्न आणि खणखणीत चौकार. एक जशा तसे उत्तर ठोसा निर्माण करतोय तो म्हणजे आतिश. 17 नंबरची जर्सी विराट कोहलीची आठवण. मुक्पे आणि गणेगाव, चला टॉस करून घ्या ना तुम्ही. दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. टॉस करून घ्या ना, अन्यथा पेनल्टी लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये संघाला पेनल्टी लागली होती. नाहीतर आम्हाला विनाकारण 4 ओव्हरची मॅच खेळवावी लागेल, कारण पेनल्टी महागात पडते. मागच्या टायमाला तीन चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. रवी लेफ्ट हँडेड बॅट्समन रवी. त्याचप्रमाणे प्रवीण पातारे, ज्याप्रमाणे फलंदाजीचा क्लास त्याचप्रमाणे बॉलिंगचा क्लास. जबरदस्त बॉलिंग प्रवीण पातारे यांच्याकडून. मनगळत त्यांना ताकद आहे. त्याचप्रमाणे हुक करण्याचा प्रयत्न, पॉइंट लावण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे बीट रवी. सुंदर नेतृत्व फटका मारण्याचा प्रयत्न करतो रवी, परंतु त्याचप्रमाणे एक देखण्याला एक बॉलिंग पण करतोय प्रवीण. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न पहिल्यापासून त्यांचा निर्णयच होता की आपण या साईडला केलाय. त्याचप्रमाणे हा चेंडू गल्ली आणि पॉइंटच्या मध्ये जातोय दिशेने, खणखणीत चौकार. डीजे मास्टर संधी भेटते, पण डीजे मास्टर जागा नसल्या कारणाने काहीसा आनंद हिरावतो तो अंजप बीड संघाचा. जसा अंजप संघाचा आनंद हिरावला तसा बीड संघाचा आनंद हिरावतोय. धावसंख्या 9. आतिश कडना चौका, रवी कडना चौका, परंतु परत एकदा जमिनी लगत मारण्याचा फटका. धावसंख्या 1 ने वधारते. सुंदर नेतृत्व फटका मारतोय तो म्हणजे रवी, लेफ्ट हँडेड बॅट्समन. हा सौरव गांगुली यांची आठवण करून रवी. त्याचप्रमाणे बॉलिंग मध्ये गोलंदाजी निपुण असला प्रवीण. जसा फलंदाजीमध्ये तसे बॉलिंग मध्ये चांगलं वलय निर्माण केलंय ते अंजप संघाने. माय पहिला निर्णय घेतला, पहिला बसून शॉट मारण्याचा प्रयत्न केला, लेग साइड दिशेने मारता फटका चौकार. पहिले त्यांनी ठरवलं की हा फटका आपल्याला मारायचा आहे, त्याचप्रमाणे त्यांनी हा फटका मारला आणि लेग कटर म्हणतात ना, हा चेंडू जातो सीमारेषा लगत खणखणीत चौकार. धाव संख्या मात्र 4 ने वधारते. धाव संख्या 14 सॉरी. धावसंख्या 14. सुंदर नेतृत्व फटका मारला. एकदम ढोपा टेकून फटका होता हा.
पहिल्या षटकात सामने धावसंख्या 14. आता रीत आखतोय तो मारुती. दुसरं षटक घेऊन जातोय तो अनिल. 24 बॉल आणि 43 धावसंख्येची गरज असेल ती बीड संघाला. अजून बीड संघाची सलामी जोडी मैदानात, त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे आशा असेल की हा सामना आपल्याकडे झुकला जाईल, आपल्याकडे वळून घेऊ, आपण जिंकू आणि आपलं नाव या मैदानावर निर्माण करू, नसापूर मैदानावर निर्माण करू. पहिलंच पर्व आहे, त्याप्रमाणे जो प्रथम क्रमांक पटकावेल तो इतिहास निर्माण करेल या मैदानावर अनिल. आणि सज्ज त्याचप्रमाणे रवी काय हेलिकॉप्टर शॉट मारतोय, परंतु चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि कॅच सोडतोय. मोठा फलंदाज बाद झाला असा, परंतु बीट होतोय हा क्षेत्ररक्षक. आपण म्हणतो ना कॅच विन द मॅच, हे समीकरण अवलंबावं लागेल ते म्हणजे अंजप या संघाला. त्याचप्रमाणे आपला संघ कसा पुढे जाईल, कसा जिंकेल या दिशेने वाटचाल करतोय तो बीड. तुल्यबल दोन्ही तुल्यबल लढती, दोन्ही तुल्यबल संघ, दोन्ही आपला क्लास निर्माण करतील असं संघ बीड आणि अंजप. योगेश देशमुख यांची एंट्री होते. काल त्यांचा KPL ला मी ऑक्शन मध्ये ते पूर्णपणे होते. हरिभक्त परायण कीर्तनकार, श्रेष्ठ प्रवचनकार आमचे सहकारी विक्रम महाराज थोरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. वादळ क्रिकेट संघ नसरापूर यांच्या वतीने त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कव्हर ड्राईव्हची गल्ली, सुंदर गली काढली, देखांदा एक फटका मारला, अनुभवाची शिदोरी लावली आणि खणखणीत चौकार. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती सांगता 19. म्हणतात ना एकदम अनुभव म्हणतात ना, तो मारतोय जो तो मारतो वंचावून फटका मारतोय, फक्त दिशा देतोय बॅटिंगला, फक्त बॅटला दिशा देतोय हा फलंदाज. आणि लगातार 2 बॉलात 2 चौकार खातोय हा अनिल गोलंदाज. आणि त्याचप्रमाणे आपले 7 नंबर जर्सी घातलेला हा आतिश हा बी होतोय आपल्या अंजप गोलंदाजांवर. 2 चेंडू 2 चौकार. गणेगाव मुकपे, चला ना, तुम्हाला 2दा मी कॉल केलेला आहे. गणेगावचं कॅप्टन देता उपस्थित आहेत, मुक्पेवाल्यांचे कॅप्टन उपस्थित राहा. अनिलदा पेनल्टी लागते, पेनल्टी खूप महागच पडते. आणि क्लास दाखवतोय हा आतिश, क्लास दाखवतोय, आपला फटकाचा क्लास दाखवतोय. डोपाट एक फटका मारतोय आणि लेग साईडला मारतोय, त्याच्यामुळे धावसंख्या 3 बॉलात 3 चौकार. आता मात्र दयानंदनी 3 चेंडू 3 चौकार. कालच बीड संघाचे जे गोलंदाज यश मला मिळाले होते, भेटले होते आणि बोलले होते की आम्ही तुमच्याकडे येतोय, जरा आम्ही विजय संपादन करू, आम्हाला आशा आहे. आणि त्याचप्रमाणे वाटचाल करतोय बीड संघ अंजप संघाविरोधात. परत तोच फटका माझा प्रयत्न, परंतु चेंडू अवांतर सांगतोय जयेश मोते, एक नावाजलेला पंच, अनुभवाचे छेदोरी जयेश मोते यांच्याकडे. त्यांच्यामुळे कोणीही त्यांना नाव देऊ शकत नाही, कोणी त्यांच्या बोट देऊ शकत नाही. दिनेश झांजे, नितेश भोईर आणि जयेश पूर्ण धुरा सांभाळले आणि पॉइंट मारला. पॉइंट आणि गली यांचा अनोखा संबंध निर्माण करतो हा फलंदाज. खणखणीत चौकार, लगातार 4 चेंडूवर 4 चौकार मारतोय हा आतिश. एक आपला दबदबा निर्माण केला आतिशने या नसरापूर मैदानावर. नसरापूरचे मैदान म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल, नसरापूरचं मैदान कित्येक दिवस दिसत नव्हतं, त्यामुळे ऑनलाईन मार्फत तुम्ही बघू शकता. ओ काय म्हणतात ना का मी हा फटका करतो, एक सचिन तेंडुलकर सारखा फटका, दिशा दिली एक साईडला आले आणि दिशा दिली वेगळी. 6 चेंडू 6 चौकार.
एक या फलंदाजाचा मात्र कौतुक होऊन जाऊ द्या, टाळ्या होऊन जाऊ द्या या फलंदाजासाठी. आणि मात्र आतिशसाठी मात्र बक्षीस येते. 6 चेंडू 6 चौकार मारल्याबद्दल आमचे संतोष दादा मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. संतोष दादा मोहिते तुमचे खूप खूप आभार. हा जे कोणी बाहेरून आमचे ज्येष्ठ खेळाडू ज्येष्ठ नागरिक असेल त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय, मनसोक्त आनंद लुटायचा आपल्या टुर्नामेंटचा. योगेश देशमुख यांनी पण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आतिशसाठी अजून एक प्राईज जसं संतोष मोहिते नव्हतं, दयानंद मोहिते यांनी पण लावलेली आहे. त्यांनी पण सांगितलं आम्ही तुम्हाला 500 रुपये देतो. त्यामुळे 1000 रुपयाचा मानकरी पटकावलंय, 1000 रुपयाचं बक्षीस पटकावलंय ते म्हणजे आतिशने. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या बॅट्समनसाठी. पूर्णपणे त्यांनी आपल्याकडे सामना त्यांनी वळवला आहे. एक आणि असं नाही मुक्पे संघ हा दयानंद मोहिते यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस होतं. म्हणजे त्यांनी ते पहिलं ठेवलं तर ते आज पण राहील. म्हणजे टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक जिंकलंय आतिश भोईर यांनी. आतिश यांनी. पुढील सामन्यासाठी ज्यांना आमंत्रित केले मुक्पे संघ आणि रोहिदास 11 गणेगाव संघ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया जबरदस्त क्लास दाखवतोय हा. टॉस बॉक्स कडे यायचं आहे. आपल्या या ठिकाणी टॉसचा कॉल करायचा आहे. तर विनंती करतो की आमचे दादा संतोष मोहिते यांच्या शुभ हस्ते आपला टॉस करायचा. मला थोडं हायलाइट्स बघायला भेटते चौकारांची बीड संघाकडून. सुंदर फटके, सुंदर नेतृत्व फटके आणि ते पण अनुभवाचे फटके. आणि बघा ना तुम्ही म्हणजे झेलबाद होऊ शकतो परंतु बीट परत एकदा बीट क्षेत्ररक्षण खराब होते मारुती या गोलंदाजीवर. आणि मला तर धाव मला थोडे एकच मिळते असं वाटतंय. सोळा चेंडू 16 धावांची गरज. 6चा स्ट्राईक रेट ठेवलाय. काय आव्हान ठेवलं होतं अंजप संघाने. 55 धावांचं 56 धावांचं आव्हान होतं परंतु ते आव्हान पूर्णपणे पेलवलं ते म्हणजे बीड संघाने. बीड संघ ओ क्लास दाखवतोय बॅटचा क्लास दाखवतोय. मला वाटतं अंजप संघाला फसवतोय. लेग साईडला माझा प्रयत्न करून ऑफ साईडला ते आपले फलंदाजी निर्माण करतोय. ऑफ साईडला कट करतोय आणि गली काढतोय. पॉइंटच्या मधून गली काढतोय हा बॅट्समन फलंदाज तो म्हणजे आतिश मात्र एक हाती किल्ला लढवतो. एक हाती किल्ला लढवतो तो म्हणजे रवी. आतिश आणि रवी म्हणजे सचिन तेंडुलकर सौरव गांगुली ही जोडी म्हणावी लागेल. जयस्वाल रोहित शर्मा ही जोडी म्हणावी लागेल. बघा ना तुम्ही ढोपाट एक फटका आहे. माणूस पूर्णपणे क्षेत्ररक्षण बघतोय त्या ठिकाणी फटके मारतोय. क्षेत्ररक्षण बघतोय त्या ठिकाणी फटके मारतोय. जिथे क्षेत्ररक्षण नाहीये तिथे फटके मारतोय. डोपा टेकून मारतोय. प्रत्येक चेंडू चित्त्याच्या नजरेसारखा नजर चेंडू फटका मारतोय हा आतिश. धाव संख्या होते ती आता 47. चौदा चेंडू 10 रनची गरज. अजून सलामीची जोडी मैदानातच आपला क्लास दाखवतोय. क्रिकेटचा क्लास दाखवतोय बीड संघ. मारुती बघूया काय चमत्कार करतो काय नाही परंतु रिव्हर्स हुकचा फटका ग्लेन मॅक्सवेलचा फटका म्हणावा लागेल. आणि सीमारेषा लगेच आतिश यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो कारण खूप सुंदर फलंदाजी करतोय. चौकारांचा पाऊस पाडतोय आतिश. अंजप संघ काय चिंतेत असेल. अंजप संघ मस्त चेंडू बघून मारतोय. मी तुम्हाला बोललो क्षेत्ररक्षण बघतोय आणि त्या चेंडूने त्या दिशेने फटका मारतोय. क्षेत्ररक्षण बघतोय त्या चेंडूने फटका मारतोय.
सुंदर फलंदाजी करतोय तो आतिश. रिव्हर्स शूजर फटके, लेग साईडचे फटके, ऑफचे फटके, मिड ऑनचे फटके, मिड ऑफचे फटके, असे कोणते फटके नाहीत त्यांनी आतिशने मारले नाहीत आणि आपल्या संघाला विजया समीप नेऊन ठेवले आतिशने. आणि आता 12 बॉलात 2 धावांची गरज म्हणून ती त्यांना हे आव्हान त्यांनी एकदम माफक केलंय. आम्ही आता सहजपणे सामना जिंकू शकतो आणि हा सामना फक्त औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. 2 धावांची गरज बीड संघ आणि 12 बॉल 43 या धावसंख्येवर खेळतोय हा आतिश. स्कोरर आमचे मित्र रोशन मोहिते सांगतात की 12 बॉल 43 म्हणजे जरा रन जास्त 50 झाली असती आतिश यांची. 17 धावांची जर्सी घातलेला आतिश. एक फर्स्ट नंबर जर्सी घातलेला रवी. ओमकार मोहिते जरा लवकर स्टेजवर या, संपर्क साधा. पटकन संपूर्ण आघाडीवर दिसतोय बीड संघ. होऊन जाऊ द्या सामना. परत त्यांना जरा विश्रांती करायला मोकले बीड संघ. आणि सुदाम आणि सुंदर लेग कटर हा बॉलर कट केला बॉल परंतु पूर्णपणे बीट होतात. रवी ठीक आहे पण आता काही औपचारिक बाकी असल्या कारणाने 2 धावांचं माफक आव्हान आहे संघापुढे. पुढे खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला मारायला चेंडू गल्लीमध्ये जातोय सीमारेष लगत खनखन चौकार आणि विन सुद्धा चौकारनेच केलेलं आहे. त्याच्यामुळे बीड संघ पूर्णपणे आभी झालाय, पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय ते म्हणजे बीड संघ अंजप संघावर. आणि विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोडगोड कौतुक. धन्यवाद बीड संघ तुम्ही आमच्या इथे उपस्थित लावल्याबद्दल. आपण मगाशी टॉस जो झाला तो स्वर्गवासी रोहिदास 11 गणेगाव संघ आणि मुकपे संघ या दोन्ही संघामध्ये मुकपे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि आताच्या सामन्यामध्ये बीड संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पराभूत या ठिकाणी अंजप संघ त्यांचं गोड गोड कौतुक. पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तेजस जरा स्कोरिंग करा. आणि ज्या ओमकार आलेत का? ठीक आहे चला. ज्याच्या बॅट मधून 12 बॉल 43 धावांचं आव्हान आणि 43 धावा कुठून काढल्या असा फलंदाज आतिश ठरतो या सामन्याचा सामनावीर. तब्बल 10 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आतिश. आणि या सामन्याचा सामनावीर तर मी सामनावीरचा किताब मी विनंती करतो की श्री संदीप दादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आतिशला या सामनावीरचा किताब द्यायचा आहे. धन्यवाद आतिश. खरोखरच चांगली फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली.